येथील जनतेचं लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावरील प्रेम हे या विजयाचं रहस्य आहे। आणि त्यांनी गेली 35 वर्ष जे काही या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी योगदान दिलेलं आहे, त्यामुळे हा विजय सोपा झालेला आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खटपाळ साहेब असतील, माननीय राजसाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा आंबेडकरी जनतेचे सर्व नेते असतील, त्या ज्यांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली। त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा यांनी विजयानंतर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना फोन करून आभार तर मानलेच होते, त्यांनी अभिनंदन देखील केलं होतं, परंतु कुठच्याही निधी कमी पडणार नाही याची देखील ग्वाही दिलेली। त्याचप्रमाणे आपले दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील अभिनंदन करताना लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना सांगितलेलं का कुठचाही निधी तुम्हाला कमी पडणार नाही, सहकार्य लाभेल। त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी देखील या तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे। आणि या सर्व राज्य सरकार आणि सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या या वसई तालुक्यावर कृपादृष्टी ठेवून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना शब्द दिलेला आहे। गेली 35 वर्ष त्यांचं असलेलं अन्य पक्षाशी सहकार्य आणि उदार मत, कुठल्याही हमेशाला बळी न पडता सर्वांना, त्या सर्व पक्षीय लोकांना, सर्व सरकारांना ते आजपर्यंत मदत करत आलेली आहे। त्यामुळे त्याच 35 वर्षातलं हे फळ आहे काय या आपल्याला वसईच्या विकासासाठी, पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचं सहकार्य मिळणार आहे। आणि हेच लोकनेते हितेंद्र ठाकूर, जो आमदार क्षितिज ठाकूर यांचं खरं म्हणजे ही मेहनत फळाला आलेली आहे।